आज पाहू मागील TET परीक्षेत गणिताचा विचारलेला प्रश्न। तर एक्सची किंमत काढायची, तर कशी काढायची? तर बघा, आपल्याला याचे अवयव असे पाडायचे आहेत की ज्याचा गुणाकार काय झाला पाहिजे, 24 आला पाहिजे। म्हणजे आपण असं लिहून घेऊया बघा, ज्याचा गुणाकार आपण काय करू, वर लिहूया, गुणाकार आला पाहिजे 24 आणि त्याची बेरीज आली पाहिजे 2। असे दोन संख्या आपल्याला निवडायच्या आहेत। म्हणजे आता आपण बघा 12 दोन्ही 24 येतं, परंतु आपल्याला त्याची बेरीज किंवा वजाबाकी 12 दोन्ही 24 म्हणजे 12तनं 2 गेले 10 उरणार, किंवा 12 अधिक 2 केलं तर 14 येणार। मग हे उत्तर येईल का? नाही। तर मग असे अवयव आपल्याला इथं शोधायचे आहेत। तर मग आपण तसे अवयव शोधू। तर बघा, आता मला इथं दोन संख्या आठवत आहेत। काय होतं आहे, 6 चोक 24 येतं। मग आता आपण हे इथं लिहून घेऊया, 6 चोक 24 आणि यांचे चिन्ह आपल्याला इथं लिहायचे आहेत। वजा वजा चिन्ह आहे, -2 आणि -24। मग 6 चोक 24 तर आलं, परंतु आपल्याला इथं 2 पाहिजे। आता मग अशी कोणती चिन्ह इथं द्यावी लागतील आपल्याला? बघा, तर काय होणार आहे, आपण -6 करू आणि +4 करू का? कारण 1 वजा आणि 1 अधिक यांचं काय होतं, तर वजाबाकी होते। म्हणजे 6 मधून 4 गेले 2 उरले आणि 1 वजा 1 अधिक म्हणल्यावर जर जे मोठ्या पदाचा गुणाकार काय येतो त्यांचा, तर काय येणार आहे, वजा येणार आहे। आणि या बेरजेचं उत्तराला मोठ्या पदाचं जे चिन्ह असतं ते द्यायचं। म्हणजे 6 आणि 4 मध्ये मोठं पद कोणतं आहे, तर 6 आहे। मग 6चं चिन्ह वजा आहे, त्याच्यामुळे आपण इथं काय करणार आहे, 2 हे चिन्ह आलेलं आहे। म्हणजे आपलं हे ज्या संख्या आपण शोधलेल्या आहेत त्या बरोबर आहेत। मग या संख्या आपण समीकरणामध्ये भरू। म्हणजेच काय येणार आहे इथं बघा, x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 छेद x अधिक 4 बरोबर 0। आता याच्यातून आपण काय करणार आहोत, x कॉमन काढणार आहोत। मग काय येणार, x वजा 6, कारण इथं x बाहेर आलेला आहे। तसंच आता इथं काय करणार आपण, 4 कॉमन काढूया। म्हणजे 4 इथं आल्यामुळे इथं उरला x आणि इथं 24, 4 सख्ख 24 म्हणजे इथं आले 6, x अधिक 4 बरोबर 0। आता x वजा 6 एकदा लिहून घेऊया इथं आणि यांना कंसात घालूया। म्हणजे x अधिक 4 छेद x अधिक 4 बरोबर 0। म्हणून आता इथं बघा, x अधिक 4 हे गेलं, म्हणजे इथं काय उरलं, तर x वजा 6 उरलं बरोबर 0। मग x बरोबर हे 6 वजा 6 इकडे गेल्यावर काय होणार आहे, अधिक 6। म्हणजेच काय येणार आहे, x बरोबर 0 अधिक 6 म्हणजे 6। म्हणजेच इथं उत्तर काय आलं, तर x बरोबर 6 हे उत्तर येतं। समजलं का मित्रांनो? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।